तर सलामीची जोडी आपण पाहू शकता, केतन मेहर आणि सोन्या गायकवाड. मागील मॅचमध्ये सोन्या गायकवाड आपल्या स्वस्तात पवेलियनमध्ये जाताना पाहायला मिळाले आणि छान अशी फलंदाजी एका बाजूने केतन मेहर आपल्याला करताना पाहायला मिळाले. प्रदीप शेठ भगत समाजसेवक, प्रदीप भगत युवा मंच कामोटे प्रथम यांच्यातर्फे आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम द्वितीय गोलंदाज, फलंदाज, श्रेष्ठ क्षेत्ररक्षक, मॅन ऑफ दी सिरीज यांच्यातर्फे आपल्याला पाहायला मिळतील. ज्यांनी आपल्याला पुरवले ते आहेत प्रदीप शेठ भगत समाजसेवक यांच्यातर्फे आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम द्वितीय ट्रॉफी, बेस्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षण, मॅन ऑफ दी सिरीज यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाले. त्यांचे खूप खूप आभार. तर स्वर्गीय राकेश बाळू भगत यांच्या स्मरणार्थ श्री सागर राकेश भगत यांच्याकडून सामनावीरची ट्रॉफी आपल्याला प्राप्त झालेली आहे. राजेश बाळू भगत यांच्या स्मरणार्थ श्री सागर राजेश भगत यांच्याकडून आपल्याला सामनावीरची ट्रॉफी प्राप्त झालेली आहे. त्यांचे देखील आभार. पुढील संतोष काळूराम भगत समाजसेवक SK भगत 3 दिवस यांच्यातर्फे आपल्याला नाश्ता चाय ची सोय करण्यात आलेली आहे. त्यांचे देखील आभार. संतोष काळूराम भगत समाजसेवक SK भगत यांच्याकडून 3 दिवस नाश्ता चाय ची सोय करण्यात आली. त्यांचे परत एकदा आभार. तर श्री सुरेश खरात, माननीय श्री सुरेश खरात समाजसेवक यांच्या मार्फत आपल्याला 5 डझन बॉलची उपलब्धी झालेली आहे. त्यांचे देखील आभार आपण मानतो. सुरेश खरात समाजसेवक यांच्यातर्फे आपल्याला 5 डझन बॉलचे बॉक्स मिळालेले, त्यांचे देखील आभार. आणि नितीन पवार यांच्याकडून 4 डझन बॉलचे बॉक्स, त्यांचे देखील आभार. चला सामन्याला सुरुवात करूया. गोलंदाजी मार्कवरती असतील ते संजय, स्ट्राइकवर असतील ते केतन मेहर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लेग साइडच्या दिशेनं जय पाटील बॉलवर येत असताना त्याच दरम्यान 2 धाव घेण्याची पूर्ण झालेली आहे. 2 धावा इथं कंप्लीट केलेले आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहू शकता. बॉल आणि बॅटचा काहीसा चांगला संपर्क नव्हता, परंतु 2 धावा चोरण्यामध्ये यशस्वी झालेले आहे ते ओवळे संघ. धावसंख्येत वाढ, 2 धावसंख्या धावफलकावरती. छान अशी गोलंदाजी संजय यांची. फुल टॉस प्रकारचा चेंडू काहीसा पुरेसूर फायदा घेऊ शकले नाही. पॉइंटच्या दिशेनं बॉल टोलवला गेलाय. एकच धावावरती समाधान मानायला लागेल. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 3. आता आपण पाहू शकता सोन्या गायकवाड स्ट्राइकवर खेळताना पाहायला मिळते. मागच्या मॅचमध्ये स्वस्तामध्ये बाद झाले होते, आपल्या संघासाठी काहीसं कामगिरी करू शकले नाही, परंतु यावेळी देखील त्यांच्याकडून अपेक्षा असतील आपल्या संघाच्या. आणि चांगली गोलंदाजी आपण एका एंडवरून संजय यांची पाहतोय. सोन्या गायकवाड ऑन स्ट्राइक, धावसंख्या 3. पुढील चेंडू संजय यांचा सोन्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल खाली येत असताना क्षेत्ररक्षण काहीसं चांगलं नाही पाहायला मिळालं. बाउंड्री लाईनवर बॉल चाललाय सीमारेषे पार 4 धावेंसाठी. पहिलाच मोठा फटका स्ट्राइकवरती येत असताना सोन्या गायकवाड यांनी दाखवून दिलंय. मागच्या खेळीची भर करत असताना सोन्या गायकवाड आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑनच्या दिशेनं मोठा फटका त्यांच्या बॅटमधून. इथं मात्र हल्ला बॉल केलेला आहे तो संजय यांच्यावरती. नॉन स्ट्राइकवर 2 बॉल उभे होते, परंतु स्ट्राइक मिळाल्यानंतर आक्रमकता धारण केलेली मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी सोन्या गायकवाड यांचा. धावसंख्या झालेली ती 7. पुढील चेंडू संजय यांचा. परत एकदा मोठा फटका. बेस्ट
टायमिंग मिडल ऑफ द बॅट बॉल आउट ऑफ द पार्क 6 धावेंसाठी. तर इथं मात्र हल्ला बोल आक्रमकता धारण सोन्या गायकवाड यांनी केलेला आहे. तो संजय यांच्यावरती सलगच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा गोळा केल्यात. धावसंख्या झालेली ती 13. या षटकातील पहिल्या षटकातील देखील शेवटचे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. संजय यांचे बघू कमबॅक करतायत का सोन्या गायकवाडचा हल्ला जारी राहतोय आपल्याला पाहायला मिळेल. आता पुढच्या चेंडूवरती काय असेल. परत एकदा मोठा फटका कव्हर्सच्या दिशेनं. व्हॉट अ टायमिंग. छान अशी टायमिंग. ऑफ साईडच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न परंतु मस्त गॅदर केला टायमिंग. बॅट आणि बॉलचा चांगलासा संपर्क. बॉल चाललाय बाउंड्री लाईन बाहेर 6 धावेंसाठी. तर इथं मात्र आक्रमकता सोन्या गायकवाड ऑन फायर. मागच्या मॅचची सगळी भर कसर भरून काढण्याचा प्रयत्न. मोठे धाव मोठे प्रहार फक्त आणि फक्त मोठे फटके सोन्या गायकवाड यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू काहीसे समजू शकले नाही परंतु अतिरिक्त धावा इथं पाहायला मिळाल्या आपल्याला. वाईड प्रकारचा चेंडू पुरी लाईन मिस करत असताना अजून देखील शेवटचा बॉल शिल्लक. वाईट +1 आपल्याला पाहायला मिळालं 22च्या स्वरूपामध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. शेवटचा चेंडू संजय यांचा. फुलटॉस प्रकारचा चेंडू परत एकदा पाहू शकता. डॉट पद्धतीचा चेंडू. केतन मेहर यांनी लगातार दुसरा चेंडू फुलटॉस बॉल मिस केलेला आहे. चांगला काहीसा संपर्क नाही. मागच्या मॅचमध्ये देखील चांगली फलंदाजी पाहायला मिळाली केतन मेहरकडून पण ह्या मॅचमध्ये जो मागच्या मॅचमध्ये बाद झालेलं सोन्या गायकवाड स्वस्तामध्ये या मॅचमध्ये कसर भर करून काढत असताना एकतर्फी एका साईडने खेळत असताना सोन्या गायकवाड मोठे फटके त्यांच्या बॅटमधून लगातार आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे काहीसा तो धावसंख्येमध्ये वाढ झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पण पाहू शकता 21 धावफलकावरती. छान अशी फलंदाजी वैयक्तिक 3 चेंडूवरती 16 धावा सोन्या गायकवाड यांच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 21 मधील 16 धावा सोन्या गायकवाड यांच्या. मार्तबगार गोलंदाज दुसरा षटक वैयक्तिक पहिलं षटक आपल्या संघासाठी घेऊन येतील ते हेमंत गोरले. कामोटेचे धुरंधर अष्टपैलू असे खिलाडी हेमंत गोरले बॉलिंग मार्कवरती आणि स्ट्राईकवर असतील ते आतापर्यंत ज्यांची बॅटमधून आगीची फटके येतात ते सोन्या गायकवाड. इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न काहीसा संपर्क नाही. बॉलला वेग जास्त. लेग बायच्या स्वरूपामध्ये आपल्याला धाव पाहायला मिळाली. छान अशी गोलंदाजी छान असा फलंदाजी आपल्याला हेमंत गोरले यांच्याकडून पाहायला मिळतं. अष्टपैलू खेळाडू. आता मात्र पुढील चेंडू त्याच प्रकारचा वेग पॉईंटच्या दिशेने टोलावून काढलाय. जस्ट फ्लिक ऑफ द बॅट. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. दुसरा घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय का आणि झालेला आहे. 2 धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 24. आतापर्यंत काहीसे मोठे फटके खेळू देत नाही हेमंत गोरले फलंदाजांना. या षटकामध्ये कमबॅक करण्याचा निर्णय घेऊन आलेत ते हेमंत गोरले. छान अशी गोलंदाजी ऑफ स्टिक पकडून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. काहीसे मोठे फटक्यांपासून वंचित ठेवलं आतापर्यंत हेमंत गोरले यांनी फलंदाजांना. पुढील गोलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न काहीसा संपर्क चांगला बिटवीन द गॅप पाहायला मिळतोय 4 धावेंसाठी. आता मात्र कुठेतरी मोठा फटका येत असताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. केतन मेहर यांच्या बॅटमधून कव्हर्सच्या दिशेनं गॅप इन द गॅप बॉल गेलेला पाहायला मिळेल. 4 धावांसाठी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 28. स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न दिशाहीन गोलंदाजी इथं पाहायला मिळेल. हेमंत गोरले यांचा आउटसाइड द ऑफ स्टिक आपल्याला पाहिजे वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत वाढ 29 धाव. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात. एक मोठा फटका बाउंड्रीच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाला.
पुढील चेंडू हेमंत गोरले यांचा खेळतील केतन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वेग जास्त, बॉल ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू हाताळण्यात आला. तो हेमंत गोरले यांचा डॉट बॉलच्या स्वरूपात आपल्याला सांगता प्राप्त होते. या बॉलची छान कमबॅक हेमंत गोरले यांचं. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या 4 चेंडूमध्ये. येणारे शेवटचे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. छान पद्धतीचा गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रेट ऑनच्या दिशेनं खेळून काढलेला 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी, 1 धाव घेण्यात यशस्वी. आता मात्र सोन्या गायकवाड ऑन स्ट्राईक. आक्रमकता आपल्याला पाहायला मिळाली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, काही जण बॅटचा बॉलचा चांगला संपर्क नाही. 1 धाव घेण्यामध्ये तर यशस्वी. एकच धावावरती समाधान आणि षटक समाप्त होते. षटक समाप्त. 1 मोठा फटका आला 4 धावांच्या स्वरूपामध्ये. धाव खर्च केल्या त्या दुसऱ्या षटकामध्ये हेमंत यांनी 9 धावा. धावसंख्या झाली ती 31 आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती 31 आपल्याला पाहायला मिळते. चार षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. विनर वर्सेस विनर असा सामना आपण पाहतोय. तिसरा गोलंदाज, तिसरी षटक आपल्याला पाहायला मिळतील. जय पाटील एक्सपिरियन्स, नामवंत अष्टपैलू असे खेळाडू कामोटे ते देखील आपल्याला पाहायला मिळतील यावेळी. स्लोअर पद्धतीचा चेंडू छान पिकला, स्लॉट मध्ये आलेला, आउट ऑफ द पार्क. अशा सेट बॅट्समॅनला स्लॉटमध्ये बॉल टाकण्याची चूक जर आपण करत असाल तर बॉल अशाच प्रकारे बाउंड्री लाईनच्या बाहेर जायला पाहताना मिळतील. 6 धावा आलेल्या आहेत पहिल्या चेंडूवरती. आक्रमण सोन्या गायकवाड यांचा जय पाटीलवरती. पुढील चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि मात्र हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. तर ज्या प्रकारची गोलंदाजीची अपेक्षा होती तिथून मात्र कुठेतरी भटकत असताना जय पाटील आपल्याला पाहायला मिळते आणि सोन्या गायकवाड यांचा हल्ला जारी. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळालेले. धावसंख्येत वाढ 43. तिसरं षटक. छान अशी फलंदाजी. परत एकदा बॉल टाकला, ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू बॉलरनी गॅदर केलाय. जोरदार फटका, काहीशी दुखापत, काहीशी इजा बॉलरच्या हाताला इथं जाणवली आहे. ती जोरात असा आलेला फटका स्टॉप केलाय बॉलर एंडमध्ये. छान असं क्षेत्ररक्षण डॉट बॉलच्या स्वरूपात. तिसरा चेंडू कमबॅक करत असताना जय पाटील आपल्याला पाहायला मिळतील. पुढील चेंडू खेळून काढलाय सीमा रेषे पार. स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न परंतु गॅदर केला. बॉलची लाईन लेंथ समजले, वेट अँड वॉच आणि बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. परत एकदा हल्ला, कमबॅक नंतर परत एकदा सोन्या गायकवाड यांची वापसी आपल्याला पाहायला मिळते. 3 मोठे फटके आलेले आहेत ह्या ओव्हरमध्ये. 18 धावा 4 चेंडूमध्ये पाहायला मिळतात. 3ही मोठे फटके सोन्या गायकवाड यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेत आपल्याला. पुढील चेंडू जयदा यांचा. आपटी प्रकारचा चेंडू काहीसा फिरवला, काहीसा वेग कमी केला. बॉल एसटी रक्षकाच्या हातात डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये. छान असा कमबॅक परंतु आतापर्यंत महागडं षटक बोलू शकता. उचलून मारलेला चेंडू, या षटकामध्ये आलेला 4था षटकार. तर इथं मात्र पुरेसूर महागडे ठरलेत आपल्याला. जय पाटील आपल्या संघासाठी आलेले आहेत. ते 4 मोठे फटके, 4ही मोठे फटके आउट ऑफ द पार्क पाहायला मिळाले.
स्लोअर पद्धतीचे चेंडू डॉट होताना पाहायला मिळेल. एक बॉल चांगला गॅदर केला, त्याच्यानंतर 4 मोठे फटके आउट ऑफ द बाउंड्री लाईन आपल्याला पाहायला मिळाले. 24 धावा खर्च केल्या त्या जय पाटील यांनी. तर कामोठे क्रिकेटचे अध्यक्ष कामोठे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री सागर दिलीप पाटील यांचं इथं आगमन, यांचं सहर्ष स्वागत. धावसंख्या झाली ती 55. अंतिम आणि शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाचं नाव पुढील चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू लेग साइडनी मारा करण्याचा प्रयत्न, दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 22च्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील 2 धावा. वाईट +2 आले, तिथं 3 धावा. काहीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळेल. पहिला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न लेग साइडला, परंतु दिशाहीन गोलंदाजी खूपच लेगस्टिकच्या बाहेर, आणि तिथं मात्र 2 धाव 22च्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येत वाढ. प्रवीण छान अशी गोलंदाजी, ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव घेण्यात यशस्वी. दुसरे धावेचा प्रयत्न सक्सेस. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. पाहिलं की नॉन स्ट्राईक अँडला कोण नाही, त्याचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाजांनी. गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धाव घेण्यामध्ये यशस्वी. बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क नव्हता. लेग बायच्या स्वरूपात आपल्याला 2 धावा पाहायला मिळाल्या. पुढील चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जातोय का बॉल, तर हो, बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्लॉटमध्ये आलेला छान असा गॅदर पिक केला, पाठवून दिला ऑफसाईडच्या दिशेने. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी. आता मात्र आक्रमण केतन मेहर यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. 66 धावा आतापर्यंत धावफलकावर. स्लोअर पद्धतीचा चेंडू, इथं मात्र त्रिफळा चित पाहायला मिळतोय. बॉलची पेस कमी केली आणि थोडासा स्विंग देऊन केतन मिहिर आपल्याला बॉल मिस होताना आणि क्लीन बोल्डच्या स्वरूपात त्रिफळा चित. तर सलामीची जोडी जी आता पाहतोय आपण तोडलेली आहे ती प्रवीण यांनी. काहीशी चांगलं कमबॅक पाहताना मिळते आपल्याला. आता कुठेतरी मोठे फटके येत होते केतन यांच्या बॅटमधून, परंतु त्यांना तंबूमध्ये पाठवून दिले. अजून एक नवीन फलंदाज त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत. उदय घरत. आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये केतन मिहिर आणि उदय घरत यांची कामगिरीमुळे 79 धावा जोडू शकले ओवळे संघ. छान अशी फलंदाजी झाली होती. त्याच प्रकारची फलंदाजी करायला लागेल आता उदय यांना. पुढील चेंडू प्रवीण यांचा. शेवटच्या षटकातील 3 चेंडू पर्याप्त. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दात मागत असताना वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावा. वाईट प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मागच्या चेंडूवरती मोठी विकेट प्राप्त झाली होती प्रवीण यांना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस पुन्हा एकदा पाहायला मिळाला. त्याच दरम्यान 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. लेग बायच्या स्वरूपात. बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क नव्हता. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. आता मात्र स्ट्राईकवरती आपण पाहू शकता सोन्या गायकवाड, ज्यांनी आतापर्यंत आपल्या संघासाठी 11 चेंडू 41 धावांची पारी केलेली. येणारे 2 चेंडू शिल्लक 50 कंप्लीट करतात का,
ह्याच्यावरती नजर आणि त्याच प्रकारे प्रवीण आपल्या संघासाठी किती धावा रोखतायत याची देखील नजर असेल. बघू सोन्या की प्रवीण. 2 चेंडू शिल्लक. सोन्या खेळतायत ते 41 धावावरती 2 मोठे फटके त्यांची 50 कंप्लीट करतील की प्रवीण आपल्या संघासाठी धाव रोखण्यामध्ये यशस्वी राहत आहेत. पुढील चेंडू प्रवीण यांचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ब्लॉक हॉल पद्धतीने लो फुल टॉस खेळून काढला, खोदून काढले. एक धाव घेण्यामध्ये दुसऱ्याचा प्रयत्न यशस्वी. 2 धाव घेण्यामध्ये यशस्वी झाले. ती धाव संख्या झाली ती 68. 70 धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. कसा आगाज होतो त्याच्याकडे लक्ष असेल. शेवटचा चेंडू. मोठा फटका खेळला तर आहे, परंतु गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल असताना एक टप्पा सीमारेषे पार 4 धावांसाठी. तर मोठा फटका शेवटच्या चेंडूवरती पाहायला मिळाला सोन्या गायकवाड यांचा आणि धाव संख्या झालेली ती मात्र 74 धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. 75 धावांचं आव्हान असेल ते 4 षटकामध्ये. तर इथं विनंती असेल वन सोल्युशन नेरूळ आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण या 2 संघाचे कर्णधार यांनी नाणेफेकीसाठी लवकरात लवकर आपले संपर्क साधायचा आहे. वन सोल्युशन नेरूळ आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण या 2 संघांना विनंती आहे. आणि त्यानंतर होणारा सामना डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन कळंबोली विरुद्ध आयुष 11 अंबरनाथ. जर तुम्ही दोन्ही संघ आले असतील तर संपर्क साधायचा आहे कमेंट्री बॉक्समध्ये. तर वन सोल्युशन नेरूळ आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण येणारा पुढील सामना दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी लवकरात लवकर कमेंट्री कक्षात यायचे. आपली वाट पाहतोय. जाऊया सामन्याकडे. तर चालू असणारा सामना आपण पाहतोय मेडिटेक पनवेल विरुद्ध GS गरज भूमिपुत्र वरचे ओले या 2 संघांमध्ये असणारा सामना. मेडिटेक पनवेल या संघासमोर आव्हान ठेवलं ते म्हणजे 24 चेंडू जिंकण्यासाठी 75 धावांचं एक भलं मोठं आव्हान असेल. खूप चांगली अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली सोन्या गायकवाड यांच्या बॅटमधून. मला वाटतं गेले काही दिवस त्यांच्या बॅटमधून धावा कुठे येत नव्हत्या, त्या मात्र आता यायला लागल्यात. सोन्या यांची बॅट आता मात्र तळपली आहे आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी फलंदाजी केली. त्याच जोरावर संघाची धावसंख्या 75 धावांवर आणून ठेवली. तर पाहावं लागेल काय घडतं या सामन्याच्या उत्तरार्धामध्ये. मेडिटेक पनवेल या संघाकडे देखील तितकेच ताकदवान असे फलंदाज आपण पाहिलेले आहेत. हेमंत गोरले असतील, जय पाटील असतील, लोकल पॉईंट ज्यांना म्हणतात कामोट्याचे लेजेंडरी खेळाडू म्हणून दोघांकडे जे बघितलं जातं ते दोघं खेळाडू येतील का पाहावं लागेल. येणारा काळच ठरवेल कोण जिंकतं हा सामना. तर थोडं स्पीडअप करायचं आहे. दोन्ही संघांना विनंती आहे मेडिटेक पनवेल आपले सलामीचे फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे. त्याचप्रमाणे वन सोल्युशन नेरूळ विरुद्ध विनोद स्पोर्ट्स गावठाण दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे आपल्यापर्यंत आपला आवाज पोचत असेल तर टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. रवींद्र भगत म्हणजेच ह्या सामन्याचे सर्व आपली वाट पाहत आहे. तिथे टॉस करायचा आहे आपल्याला. तर या आपल्यापर्यंत आमचा आवाज पोचत असेल तर लवकरात लवकर यायचं आहे.
तर सामन्याला लाभलेले पंच देखील आपण पाहतोय अरविंद शिंदे, त्याचप्रमाणे लेग अंपायरच्या भूमिकेत आपण गणेश यादव यांना पाहतोय. मला वाटतं हा पूर्ण जो सीझन आहे, रबर बॉलचा सीझन असो, टेनिस बॉलचा सीझन असो, अरविंद शिंदे हे एकमेव असे पंच आहेत जे 3 दिवस जर सामने असतील तर 3ही दिवस आपण त्यांना ग्राउंडवर पाहतो, ऑन फील्ड डिसिजन्स देताना पाहतो. खूप चांगलंसं क्रिकेटच्या तर्फे त्यांचं असणारं डेडिकेशन आणि क्रिकेटवर असणारं प्रेम, आधी खेळाडू म्हणून आणि आता पंच म्हणून. तर वळतोय आपण या सामन्याच्या उत्तरार्धाकडे. अजूनही 24 चेंडूवर जिंकण्यासाठी 75 धावांची गरज मेडिटेक पनवेल या संघाला. तर सलामीला आलेले फलंदाज आपण पाहू शकतो. हे स्ट्राईकवर आपण पाहतो हेमंत गोरले वर्सेस आपण पाहतो नॉन स्ट्राईकवर फलंदाज आले ते म्हणजेच संजय. तर गोलंदाजी मार्ग आपण पाहतो एक खूप चांगलंसं नाव टेनिस क्रिकेटमध्ये असणार संजय वास्कर, एक डावखुरा आताचा फलंदाज गोलंदाज. इथे पाहतो पहिला चेंडू, जोरात टाकलेला चेंडू होता, फर्स्ट स्लिपच्या दिशेने जातोय. पहिला चेंडू वेगवान प्रकारचा चेंडू होता, डॉट बॉलची होते आहे सांगता पाहावं लागेल हेमंत कमबॅक करेल का. पुन्हा एकदा फुल प्रकारचे. इथे मात्र हेमंतांनी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात आहे. क्षेत्ररक्षक बॉल गॅदर करून फेकेपर्यंत फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या चालू होते 1 धावेंवर. आता मात्र पाहावं लागेल ही जोडी, या जोडीकडून खूप अपेक्षा असतील मेडिटेक पनवेल या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. संजयचा तिसरा चेंडू संजयसाठी, फुल चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने. सेम शॉट आणि सेम रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक काही चूक करत नाही आहे. ते दरम्यान मात्र 1 धाव मिळते. मोठे फटके यावे लागतील मला तर वाटतं हा संघाला सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा पुढील चेंडू संजय यांचा फुल चेंडू. इथे बॅटची कडा घेते, चेंडू चाललाय चिखलामध्ये आपण पाहतो मिडॉनच्या दिशेने. स्वतः गोलंदाज आपल्याला पाहतोय स्वतः फॉलो थ्रूमध्ये चेंडू गॅदर करतायत. अजून एक धाव इथे मिळते आहे. मला वाटतं एकेरी दुहेरीने हा सामना जिंकणं थोडंसं मुश्किल असणार आहे. कुठेतरी मोठे फटके यावं लागेल, कुठेतरी प्रेशर टाकावं लागेल गोलंदाजावर. आणि तेवढीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे संजय वास्कर. डावखुरी आताचा गोलंदाज फुल चेंडू पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न होता. आता मात्र चेंडू चाललाय लॉंगॉनच्या दिशेने. खूप सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत मात्र झाली आहे. तितकीच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत मात्र फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत संजय वास्कर यांच्या गोलंदाजीतून. खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहावं लागेल. षटक काय प्रकारे समाप्त करतील. शेवटचा चेंडू, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणि काय पाहायला मिळत आहे संजय वास्कर आज सकाळपासून आपण त्यांना पाहतो खूप चांगली अशी गोलंदाजी ते करतायत. इथे पण त्यांनी 6 चेंडूमध्ये 4 धावा फक्त दिल्या आणि एक मोठी विकेट इथे पाहायला मिळते. हेमंत गोरले यांच्या स्वरूपात एक मोठा गडी बाद आपण पाहायला मिळतोय. काहीसा आपल्या संघाला इथे कम्फर्टेबल पोझिशन आणून ठेवायचा प्रयत्न आहे इथे संजय वास्कर यांचा. चांगली अशी गोलंदाजी त्यांच्यातर्फे आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं षटक समाप्त होत आहे. समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत. 1 गडी बाद 4 धावा. आता मात्र हेमंत यांची जागा घेण्यासाठी येत आहेत अजून एक बलाढ्य असे फलंदाज ज्यांचं नाव कामोठे क्रिकेटमध्ये खूप अदबीने खूप रिस्पेक्टने घेतलं जातं. जय पाटील आता मात्र आले तर स्ट्राईकवर. पाहावं लागेल जय यांच्या बॅटमधून मोठ्या धावा येतील का. आज सकाळी आपण प्रॅक्टिसमध्ये पाहिलं नक्कीच त्यांच्या बॅटमधून धावा यायला लागलेल्या. तर तोच फॉर्म आज पूर्ण दिवसात कंटिन्यू करतील का जय, तर पाहावं लागेल. तर संजय यांची जागा घेण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आता आपण पाहतोय अजून एक फिरकीचा जादूगार म्हणून ज्याला ओळखला तर रघु परदेशी यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. तर वन सोल्युशन नेरूळ आपला जर कर्णधारपर्यंत आमचा आवाज पोहोचला तर टॉससाठी यायचं आहे. विनोद स्पोर्ट्स गावठाण या संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. पहिला चेंडू जसं म्हटलं तसं फिरकीचा जादूगार ज्याला म्हटलं जातं. पहिला चेंडू फुल लेंथचा चेंडू तर काहीसा कळला नाही बॅट्समनला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाताना वळतोय सामने दिशेने. पुन्हा एकदा दुसरा चेंडू रघु यांचा 2 ते 3 पावलांचा पुन्हा एकदा फिरवण्याचा प्रयत्न. बॅटची टॉपच घेते, चेंडू चालला कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील तर दरम्यान फक्त एकच धाव मिळते. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलेलं वेगावर स्वार झालेले. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते कलात्मक क्रिकेट पाहायला मिळतंय. कटर टाईपची गोलंदाजी आपण करण्यामध्ये पारंगत आहात. रघु परदेशींना आपण पाहिलं शॉर्ट ऑफ लेन जोडी. इथे मात्र जय पाटील यांना भिरकावायचा प्रयत्न होता. मगाशी आपण पाहिलं या सामन्याच्या पूर्वार्धामध्ये कुठेतरी दुखापत झाली होती, त्याचाच इथे परिणाम होताना बॉटम हँडचा प्रयत्न जय पाटील यांचा नेहमीच असो. त्याच बॉटम हँडला म्हटलं मगाशी चेंडू लागला होता. इथे पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू भिरकावायचा प्रयत्न होता मात्र काहीसा त्याच हातावर पुन्हा एकदा चेंडू लागतोय. डॉट बॉलची होत आहे सांगता.
पुढील चेंडू रघु यांचा, शॉर्ट ऑफ लेन चेंडू. इथे मात्र जय पाटील भिरकावलाय, चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, उत्तुंग असा षटकार. वा काय बॅटिंग आहे. नक्कीच कुठेतरी दुखापत झाली होती, तदनंतर मात्र थांबले, वेट केलं, वेट अँड वॉचचा पवित्र आखला आणि रघु यांचा हा चेंडू मात्र डिस्पॅच केला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकारासाठी. धावसंख्या वाढते, 11वर पोहोचते, अजूनही मोठ्या फटक्यांची गरज. फुलेंद्र चेंडू भिरकावून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा नक्कीच घेतली आहे. चेंडू चाललाय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने, शॉर्ट थर्डमॅनला एक धाव येईल. या एका धावेने धावसंख्या वाढेल. 2 षटकार समाप्तीनंतर धावा होत आहेत, ते म्हणजेच एक शांत आणि संयमी अशी सुरुवात. 12 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. इथे मात्र काय घडतंय, पंचांकडे नक्कीच दाद मागितली गेलेली. पंच सांगतायत इट्स अ फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू घ्यायचा इथे मानस आहे जय पाटील यांचा. पंच आम्हाला सांगता रिव्ह्यू घ्यायचा आहे, तर आम्ही विनंती करतो सिद्धेश शिंदाप तिसरे पंच आपण यायचं आणि वाईट चेक करायचं आहे. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय उदय यांना. इथे आम्ही चेक करतोय, तिसरे पंच नक्की चेक करतील वाईड आहे की नाही. कॅन्सल केलं, ओके थँक्यू, रिव्ह्यू कॅन्सल्ड आहे. तिथे डॉट बॉल. दरम्यान उदय यांच्या गोलंदाजीतील दुसरा चेंडू, पहिल्या चेंडूवर मात्र धावा आल्या नाही आहेत, दुसऱ्या चेंडूवर धावा येतील का. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र काय घडतंय, फुल लेंथवर चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय आणि इथे यष्टीची यष्टी बाद होत आहे, ते म्हणजे जय पाटील एक मोठा गडी इथे अजून एकदा बाद होतोय. जेव्हा आपण म्हटलं तसं मोठे धावसंख्या जेव्हा गरजेची असते तेव्हा तुम्हाला मोठे धावसंख्या करायची असते, पण इथे मात्र 2 मोठे फटके लागतात हेमंत आणि जय यांच्या स्वरूपात. तर आता मात्र जय पाटील यांची जागा घेण्यासाठी एक डावखुऱ्या त्याचा फलंदाज किरण यांना आपण पाहतोय. इथे मात्र पहिला चेंडू खोलवर टाकण्याचा प्रयत्न, खोदून काढलाय, चेंडूला मारलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील, काही मोठे फटके आले नाही आहेत, हे आपल्याला पाहावं लागेल. नक्कीच हा मॅचचा टर्निंग पॉईंट असेल. खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे GS घरत भूमिपुत्र वरचे ओले या संघातर्फे. आतापर्यंत देखील कोणताही मोठा फटका यायला दिला नाही, एकच फक्त षटकार आला होता, तो म्हणजे जय पाटील यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा मिस टाईम स्ट्रोक, कव्हरचे क्षेत्ररक्षक येतील आणि एक सोपा असा झेल होतोय. संजय यांच्या स्वरूपात लागतोय तिसरा झटका, मेडिटेक पनवेल या संघाला. आता मात्र काहीसं मोठंसं आव्हान आपल्याला पाहायला लागेल. 9 चेंडू जिंकण्यासाठी 62 धावांची गरज. इथे मात्र संजय यांची जागा घेण्यासाठी आले. तर राजेश यांना आपण पाहतोय फलंदाजीसाठी. 9 चेंडू अजूनही जिंकण्यासाठी भलं मोठं 62 धावांचं आव्हान असेल. 9 चेंडू में 9 षटकार जरी मारले तरी मुश्किल असणार हे आव्हान. रिव्हर्सस्वीप खेळण्याचा मानस होता, इथे पंचांकडे दाद मागितली, पंच आम्हाला सांगतो इट्स अ व्हाईट बॉल. आता समीकरण बदलत आहे, 9 चेंडू जिंकण्यासाठी 61 धावांची गरज. तर वन सोल्युशन नेरूळ आपला जर कर्णधार आला असेल, वन सोल्युशन नेरूळ तुमचा जर कर्णधार आला असेल तर लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. मला वाटतं एक शेवटचा कॉल असेल तुमच्यासाठी. विनोद स्पोर्ट्स गावठण या संघाचे कर्णधार ऑलरेडी इथे आलेले आहेत, तर तुम्हाला देखील विनंती आपण यायचं आहे, आमच्या समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा. इथे मात्र शॉर्ट ऑफ लेंथ प्रकार चेंडू होता, त्याला फक्त टाईम केलं, चेंडू चालला सीमा रेषा पार जाईल का, तर नाही, चिखलात अडकतोय चेंडू.
मोठे फटके अजूनही येत नाही आहेत कुठेतरी मेडिटेक पनवेल या संघाकडून. शेवटचं षटक आणि त्याचप्रमाणे वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे संजय पाटील यांना आपण पाहतोय. भूपेंद्र ओके. पहिला चेंडू इथे मात्र निव्वळ औपचारिकता उरली आहे या सामन्यामध्ये. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 59 धावांचा आवाज. फुलंतराला चेंडूला फक्त मारलाय. चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने. चिखलात चेंडू अडकतोय. अजूनही मोठा फटका आला नाही. आता मात्र आपण पाहतोय दोन्ही फलंदाज बॅट चेंज करून स्ट्राईक घेताना काहीसा सामना जिंकलाच असेल असं मला वाटतं वरचे ओले या संघाने. निव्वळ औपचारिकता उरली आहे या सामन्यावर. तर मी पुन्हा एकदा विनंती करतो, एक फायनल कॉल असेल. वन सोल्युशन नेरूळ आपला कर्णधार जर आपण आहात तर यायचं आहे. मला वाटतं 5व्या किंवा 6व्यांदा तुमच्यासाठी कॉल येतो आहे. जर आपला संघ इथे उपस्थित असेल तर यायचं इथं नाणेफेकीसाठी. आपल्याला अजून देखील ते 4 सामने खेळवायचे, त्यामुळे सहकार्य करताल अशी अपेक्षा आहे. वन सोल्युशन नेरूळ आपल्यापर्यंत आमचा आवाज पोहोचेल तर लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटचा कॉल तुमच्यासाठी. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू इथे मात्र भिरकाचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने. मिस टाईम स्ट्रोक पाहायला मिळतोय. अजून एक छोटी धाव करण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल. एका धावेने काही मोठा फरक पडणार नाही आहे. एका धावेने धावसंख्या 18वरच पोहोचेल. एक भलं मोठं आव्हान इथे ठेवलं होतं मेडिटेक पनवेल या संघासमोर. त्यानंतर मात्र तितकीच चांगली गोलंदाजी केली आणि कुठेतरी रोखून ठेवलं. एक बलाढ्य अशी बॅटिंग लाईनअप ज्याला आपण पाहायला मिळते मेडिटेक पनवेल या संघाची. पुढील चेंडू पुन्हा एकदा भिरकायचा प्रयत्न. अंगाचा वेध घेतोय. पंच आम्हाला सांगतात इट्स अ डॉट बॉल. तर या सामन्यातील शेवटचा चेंडू असेल. एक चेंडू जिंकण्यासाठी 57 धावांची गरज. कुठेतरी हा सामना आतापर्यंत मात्र वरचे ओले या संघाने खिशात टाकला असेल. तर वन सोल्युशन नेरूळ आपण कुठे असाल तर येस इथे आपण आता नाणेफेक करून घेणार आहोत. वन सोल्युशन नेरूळ वर्सेस विनोद स्पोर्ट्स गावठण या दोन बलाढ्य अशा संघांमध्ये. शेवटच्या चेंडूवर मात्र मोठा फटका आलाय. लेट पण थेट षटकार आलाय. षटकाराने धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचते 4 षटकाच्या समाप्तीनंतर. त्या म्हणजेच 24 धावेनं हा सामना जिंकला. एका हाती विजय घडवून दिला ती म्हणजेच सोन्या गायकवाड ठरतायत या सामन्यात.